नमस्कार मित्रांनो, आपल्या प्रलय नोट्स या चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे। आज आपण 12वी इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा विषय ब्रह्मी युद्ध अँग्लो बर्मीज वॉर्स अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एक ब्रह्मी युद्ध म्हणजे काय, 2 पहिले, दुसरे आणि तिसरे ब्रह्मी युद्ध का झाले, 3 प्रत्येक युद्धाचे परिणाम काय झाले आणि शेवटी बोर्ड परीक्षेत हमखास विचारले जाणारे प्रश्न आणि महत्त्वाची वर्षे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ब्रह्मी युद्ध म्हणजे काय? पूर्वी म्यानमारला ब्रह्मदेश किंवा बर्मा म्हणून ओळखले जात असे। हा प्रदेश नैसर्गिक संपत्ती, सागरी व्यापार आणि भारताच्या पूर्वेकडील सीमांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता। याच कारणामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रह्मदेश यांच्यात 3 मोठी युद्धे झाली। त्यांनाच ब्रह्मी युद्धे असे म्हणतात। एक पहिले ब्रह्मी युद्ध 1824 ते 1826। चला आता पहिल्या ब्रह्मी युद्धाबद्दल जाणून घेऊ। युद्धाचे कारण त्या काळात म्यानमारने मणिपूर आणि आसाम या प्रदेशांवर कब्जा केला। त्यामुळे ब्रिटिश भारताच्या सीमेला धोका निर्माण झाला। भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड ॲमर्स्ट यांनी 1824 मध्ये म्यानमारविरुद्ध युद्ध पुकारले। हे युद्ध जवळपास 2 वर्षे चालले। या युद्धात ब्रिटिशांनी रंगून आजचे यांगोन जिंकले। यानंतर 1826 मध्ये यांडाबो तह झाला। या तहानुसार मणिपूरच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्यात आली। आसाम, अराकान आणि तेनासिरीम हे प्रदेश ब्रिटिशांना मिळाले। म्यानमारने युद्धभरपाईही दिली। या विजयामुळे ब्रिटिशांचे ईशान्य भारतातील स्थान अधिक मजबूत झाले। दुसरे ब्रह्मी युद्ध 1852। आता दुसऱ्या ब्रह्मी युद्धाकडे वळूया। युद्धाचे कारण रंगून येथे 2 इंग्रज व्यापाऱ्यांना स्थानिक प्रशासनाने दंड केला। ब्रिटिशांनी हा मुद्दा निमित्त करून युद्ध सुरू केले। त्यावेळी भारताचे गव्हर्नर जनरल होते लॉर्ड डलहौसी। या युद्धात ब्रिटिशांनी रंगून, पेगू आणि प्रोम हे महत्त्वाचे प्रदेश जिंकले। यामुळे खालचा ब्रह्मदेश म्हणजेच लोअर बर्मा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला। त्याचबरोबर समुद्री व्यापारावरही ब्रिटिशांचे नियंत्रण प्रस्थापित झाले। तिसरे ब्रह्मी युद्ध 1885। आता पाहूया तिसरे आणि शेवटचे ब्रह्मी युद्ध। युद्धांचे कारण एक त्या काळातील म्यानमारचा राजा थिबॉ याने फ्रान्स, इटली आणि जर्मनी यांच्याशी व्यापार वाढवण्याचा प्रयत्न केला। ब्रिटिशांना फ्रान्सचा वाढता प्रभाव मान्य नव्हता। युद्धाचे कारण 2 याशिवाय बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन या ब्रिटिश कंपनीवर दंड लावण्यात आला। ही कारणे पुढे करून ब्रिटिशांनी 1885 मध्ये तिसरे युद्ध सुरू केले। ब्रिटिश सैन्याने मांडले जिंकले। राजा थिबॉला पकडून भारतात रत्नागिरी येथे निर्वासित करण्यात आले। 1886 मध्ये संपूर्ण म्यानमार ब्रिटिश साम्राज्यात विलीन झाला। यामुळे ब्रिटिशांना लाकूड, तेल आणि इतर नैसर्गिक संपत्तीवर पूर्ण नियंत्रण मिळाले। म्यानमार भारतापासून वेगळा कधी झाला? हा प्रश्न बोर्ड परीक्षेत वारंवार विचारला जातो। 1935च्या भारत शासन कायद्यानुसार 1937 मध्ये म्यानमार भारतापासून वेगळा करण्यात आला। हे वर्ष नक्की लक्षात ठेवा। परीक्षेसाठी महत्त्वाची वर्षे 1824 ते 1826 मध्ये पहिले ब्रह्मी युद्ध, 1826 मध्ये यांडाबो तह, 1852 मध्ये दुसरे ब्रह्मी युद्ध, 1885 मध्ये तिसरे ब्रह्मी युद्ध, 1886 मध्ये संपूर्ण म्यानमार ब्रिटिश साम्राज्यात विलीन, 1935 मध्ये भारत शासन कायदा, 1937 मध्ये म्यानमार भारतापासून वेगळा। HSC बोर्ड संभाव्य प्रश्न 1 पहिले ब्रह्मी युद्धाची कारणे व परिणाम स्पष्ट करा। 2 यांडाबो तहाच्या अटी लिहा। 3 दुसऱ्या ब्रह्मी युद्धाची कारणे स्पष्ट करा। 4 तिसऱ्या ब्रह्मी युद्धाचे परिणाम लिहा। 5 म्यानमार भारतापासून कधी आणि कोणत्या कायद्याने वेगळा झाला? HSC एक्झाममध्ये विचारले गेलेले प्रश्न। प्रश्न 1 दुसरे ब्रह्मयुद्ध याच्या काळात लढले गेले। प्रश्न 7 दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। 1 म्यानमार वसाहतीच्या स्वातंत्र्याची माहिती लिहा। 1 पहिले ब्रह्मयुद्ध, 2 दुसरे ब्रह्मयुद्ध, 3 तिसरे ब्रह्मयुद्ध। तर आज आपण ब्रह्मी युद्धाचा संपूर्ण इतिहास, त्याची कारणे, परिणाम, महत्त्वाची वर्षे आणि बोर्ड परीक्षेसाठी आवश्यक मुद्दे समजून घेतले। व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच दर्जेदार HSC इतिहासाच्या व्हिडिओंसाठी प्रलय नोट्स या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या इतिहासाच्या विषयासह। धन्यवाद।